नमस्कार, खेळ माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटरचा किनारा लाभलाय, पण तरीही सागरी क्रीडा प्रकारांमध्ये किंवा ऑलिम्पिक वॉटर स्पोर्ट्समध्ये महाराष्ट्र मागेच आहे. हे चित्र बदलण्यासाठीच स्वप्न घेऊन एक मराठमोळा कयाकिंग पटू सागरी मोहिमेवरती निघालाय. मुंबईच्या कौस्तुभ खाडेनं कयाकमधनं म्हणजे छोट्या नौकेतनं कच्छ ते कन्याकुमारी असा प्रवास तो करतो आहे. कौस्तुभच्या या मोहिमेविषयी जाणून घेऊया आमची प्रतिनिधी जान्हवी मुळेच्या रिपोर्टमधनं. समुद्राच्या लाटांवर स्वार झालेला हा आहे कौस्तुभ खाडे, भारताचा कयाकिंग पटू. कौस्तुभ कयाकिंगच्या प्रसारासाठी कच्छ ते कन्याकुमारी अशा सफरीवर निघालाय. जवळपास 3300 किलोमीटरचं हे अंतर कौस्तुभ कयाक म्हणजे छोट्या नावेतून पार करतोय. तर त्याची भावी पत्नी शांजली शाहीही तेच अंतर सायकलनं पार करतेय. कौस्तुभ आणि शांजलीचा हा प्रवास 12 नोव्हेंबरला गुजरातमध्ये द्वारकेजवळून सुरू झाला. पण कौस्तुभची कयाकिंगची आवड नवी नाहीये. कौस्तुभ हा खरं तर शाळा कॉलेजच्या दिवसात फुटबॉल खेळायचा. अगदी योगायोगानंच तो कयाकिंगकडे वळला. 2009 साली IIT दिल्लीमधून BTECची पदवी घेतल्यावर कौस्तुभ मित्रांसोबत गोव्याला गेला होता. तिथंच त्याची कयाकिंगशी ओळख झाली. मी कायकिंग 8 वर्षापूर्वी स्टार्ट केलं होतं. मी ॲक्च्युली गोवाला असंच मित्रांबरोबर गेलो होतो आणि मग एक बीच आहे, पालोलिम बीच, तिथे ते कायक्स रेंटवर देतात. तर आम्ही विचार केला की डॉल्फिन्स जरा दूर आहेत, तर आपण कायकमध्ये जाऊन त्यांना बघूया. पण काय झालं की आम्ही 2 किलोमीटर आतमध्ये गेलो, पण डॉल्फिन्स बघितले नाही. पण कायकिंगच्या प्रेमात पडलो मी. मुंबईत परतल्यावर कौस्तुभनं कयाकिंगचं ट्रेनिंग सुरू केलं आणि 2012 साली राष्ट्रीय ड्रॅगन बोट विजेतेपद स्पर्धेत तो सहभागी झाला. तिथल्या कामगिरीमुळे कौस्तुभचा आशियाई विजेतेपद स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश झाला. थायलंडमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत भारतानं 6 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. वर्षभरानं आशियाई सागरी कयाकिंग स्पर्धेतही त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि वैयक्तिक 5वं स्थान मिळवलं. कौस्तुभनं मग नोकरी सोडून पूर्ण वेळ कयाकिंगला देण्याचं ठरवलं. पहिल्यांदा जेव्हा तू घरी सांगितलं की मी आता नोकरी सोडणार आहे किंवा मला आता इंजिनिअरिंगमध्ये काही फार किंवा नोकरीत रस नाहीये, मला कायाकिंग करायचं आहे, त्यावेळेला काय रिॲक्शन होती आणि घरातल्यांनी कसं सपोर्ट केलं किंवा विरोध केला? तर ॲक्च्युली हे 2012-13च्या नंतर जेव्हा मी 2 एशियन चॅम्पियनशिप्समध्ये भाग घेतला होता, त्याच्यानंतर मी जर ठरवलं की हे जरा प्रोफेशनली करूया. आणि जेव्हा मम्मीला सांगितलं होतं तर मम्मीने सांगितलं की IITला जाऊन काय फायदा आहे की तू एंडमध्ये तू मच्छीमारच बनणार आहेस. तर पण इव्हेंच्युअली ते फार सपोर्टिव्ह आहेत. कयाकिंगचं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही. मुळात या खेळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. स्टिल वॉटर कयाकिंगमध्ये तलावात विशिष्ट अंतर लवकरात लवकर पार करण्याचं आव्हान स्पर्धकांना पेलायचं असतं. रिव्हर कयाकिंगमध्ये नदीचा प्रवाह आणि त्यातले दगड मोठं आव्हान निर्माण करतात. समुद्रात कयाकिंग करणं त्याही पेक्षा कठीण असतं. तर सी कायकिंगमध्ये मोस्टली टायडल इन्फ्लुएन्स असतो, वाराचा इन्फ्लुएन्स असतो. तुम्ही बाहेर जाता तर दगड असतात, ऑब्स्ट्रक्शन्स असतात, सी लाईफ असते. तर फार बघायलासुद्धा भेटतं आणि फार चॅलेंजेससुद्धा आहेत ह्याच्यामध्ये. कायकिंग असा स्पोर्ट नाही आहे की तुम्ही आज गेला तर उद्या तुम्ही चॅम्पियन बनणार. कारण की ह्याच्यामध्ये जी टेक्निक आहे ती जरा इंट्रिकेट आहे. तर मोस्ट लोकांना हे सुद्धा माहिती नाही की कायकिंग नुसतं टॉप बॉडीचा स्पोर्ट नाही आहे, तर पूर्ण बॉडीला एक्सरसाइज भेटते. आणि तुम्ही राईट टेक्निक यूज करतायत ना, तर तुमचे काफसुद्धा एक होऊ शकतं. कयाकिंगमध्ये यश मिळवल्यावर कौस्तुभनं या खेळाच्या प्रसारासाठी मोठ्या मोहिमा आखण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान कौस्तुभनं मुंबई ते गोवा हे अंतर कयाकमधून पार केलं. तर यंदा त्यानं कच्छ ते कन्याकुमारी कयाकिंगचं आव्हान पेललं असून त्याची भावी पत्नी शांजली त्याला सायकलवरून साथ देतेय. नॉर्मली कोई देखते हैं तो कोई कपल होता है, दे जस्ट गो ऑन रोमांटिक डेट्स और सम नाइस प्लेस, लेकिन हम लोगों ने देखा है आप कुछ अलग ही कर रहे हैं. हमारे फर्स्ट फ्यू डेट्स ऐसे ही रहे हैं. हम सबसे पहली बार जब बाहर गए थे तो एक बहुत बड़े ग्रुप के साथ राफ्टिंग करने गए थे. And then it has always been all of these things. We face all the challenges together. हाँ. खरं तर शांजलीनं जेमतेम 2 वर्षांपूर्वीच ॲडव्हेंचर बायकिंगची सुरुवात केली. आधी मुंबई ते गोवा, मग मनाली ते लेह
असं अंतर सायकलवरनं पार केल्यावर शांजली आता कौस्तुभ सोबत कच्छ ते कन्याकुमारी सायकलिंग करतेय. कौस्तुभला पाण्यात तर शांजलीला रस्त्यावरून प्रवास करताना रोज वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. तो एक चीज़ तो है कि अब मैं जहाँ से भी साइकिल करके गुजरती हूँ हर एक से एक इंसान मुझे घूर के ऊपर से नीचे तक देखता है. शायद कुछ लोग ये भी सोचते हो कि पागल है लड़की, बट या आई डू गेट आस्क्ड दिस क्वेश्चन अ लॉट कि आप कहाँ से हो. तो हाँ, तो ऐसे सवाल होते हैं लोगों के. लोग ये भी जानना चाहते हैं कि हम ये क्यों कर रहे हैं और हमारा क्या उद्देश्य है. और तो बट सो फार वी हैव मेट वेरी नाइस पीपल. किसी ने कोई बदतमीजी या कोई भी खराब इंसिडेंट ऐसा नहीं रहा है अभी तक. कौस्तुभ आणि शांजली या प्रवासाच्या माध्यमातून सेवाभावी संस्थेसाठी पैसाही उभा करतायत. अधिकाधिक लोकांनी विशेषतः महिलांनी ॲडव्हेंचर स्पोर्ट्सकडे वळावं असं शांजलीला वाटतं. औरतें मतलब घर से बाहर निकलें और वो ट्रैवल करें, बहुत कन्वेंशनल स्टाइल में नहीं बट ओरिजिनली लाइक मैं चाहती हूँ कि हम जो रोज़ाना अपने आप को एक्सक्यूज़ेस देते रहते हैं ना कि रोड पे अकेले रहना सेफ़ नहीं है या फिर ये हम इतने दिनों की छुट्टियाँ नहीं ले सकते, तो मैं चाहती हूँ कि लोग ये सब सोचना छोड़ के और एक बार बाहर निकलें और ये सारी चीज़ें करें. शिक्षण ऑब्व्हियसली फारच इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी. शिक्षण इज नंबर 1. पण माय मेन गोल इज की तुम्ही जेही स्पोर्ट्स करतायत ते कायम करत राहा. नाशिकचा रोईंगपटू दत्तू भोकनळनं रिओ ऑलिम्पिक गाठल्यापासून महाराष्ट्रात रोईंग, कयाकिंग, कॅनोईंग अशा क्रीडा प्रकारांविषयी उत्सुकता वाढतीये. त्यात कौस्तुभच्या प्रयत्नांमुळे कयाकिंगकडेही लोकांचा ओढा वाढेल अशीच आशा. जान्हवी मुळे, ABP माझा, मुंबई.